नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेडिओ MPSC गुरुच्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 9 डिसेंबर 2022च्या चालू घडामोडी। चला तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या घडामोडीला, जी आहे राष्ट्रीयाबद्दल। पहिली घडामोड आहे नोव्हेंबर 2022 मध्ये भारताचे एकूण कोळसा उत्पादन 11.66% वाढून 75.87 दशलक्ष टन झाले आहे। भारताचे एकूण कोळसा उत्पादन नोव्हेंबर 2022 मध्ये 11.66% वाढून 75.87 दशलक्ष टन झाले आहे, जे गेल्या वर्षाच्या याच कालावधीत नोंदवलेले 67.84 दशलक्ष टन होते। कोळसा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2022 मध्ये कोल इंडिया लिमिटेड CIL ने 12.82% वाढ नोंदवली, तर सिंगरेनी कोलिरीज कंपनी लिमिटेड SCCL ने आणि इतर बंदिस्त खाणींनी अनुक्रमे 7.84% आणि 6.87% वाढ नोंदवली। दुसरी घडामोड आहे महाराष्ट्र राज्याबद्दल। महाराष्ट्र स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1143 कोटी रुपयांच्या निधीच्या वाटपासह विविध दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राज्य स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे। मुंबईत आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। शिंदे म्हणाले, शासनाने नवीन विभागासाठी 2063 पदे निर्माण केली आहे। असा विभाग असणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे। वळूया पुढील बातमीकडे। यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले। सन 2021व्या वर्षात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत। पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या परीक्षण समितीच्या निकालपत्रानुसार 35 विविध वाङ्मय प्रकारांसाठी 33 लेखक साहित्यिकांची निवड करण्यात आलेली आहे। याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। वळूया आंतरराष्ट्रीय बातम्यांकडे। दीना बोलुअर्टे या पेरूच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या आहेत। दीना बोलुअर्टे राजकीय गोंधळाच्या दरम्यान पेरूच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या, जेव्हा त्यांचे पूर्ववर्ती आणि माजी बॉस पेड्रो कॅस्टिलो यांना महाभियोग खटल्यात पदच्युत करण्यात आले आणि त्यांनी काँग्रेसला बेकायदेशीरपणे बंद करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते। पेड्रो कॅस्टिलो यांच्यावर महाभियोग चालवून त्यांना अटक करण्यात आली आहे आणि दीना बोलुअर्टे या 60 वर्षीय वकील देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत। पुढील बातमी आहे नियुक्तीबद्दल। अणु ऊर्जा विभागाचे प्रतिष्ठित शास्त्रज्ञ KV सुरेश कुमार यांनी भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड BHAVINI चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे। अणु ऊर्जा विभागाचे प्रतिष्ठित शास्त्रज्ञ KV सुरेश कुमार यांनी 2 डिसेंबर 2022 रोजी कप्पलकम येथे भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे। त्यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असेल। सुरेश कुमार हे केमिकल इंजिनिअरिंगचे पदवीधर आहेत आणि 1985 मध्ये मुंबईत BARC ट्रेनिंग स्कूल मध्ये 29व्या बॅचचे अणु ऊर्जा विभागात रुजू झाले होते। बघूया पुढील बातमी अर्थव्यवस्थेबद्दल। भारतीय रिझर्व्ह बँक ने सिंगल ब्लॉक आणि मल्टिपल डेबिट कार्यक्षमता सादर करून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस UPI ची क्षमता वाढवलेली आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सिंगल ब्लॉक आणि मल्टिपल डेबिट कार्यक्षमता सादर करून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ची क्षमता वाढवली आहे, ज्यामुळे ग्राहकाला एखाद्या व्यापाराविरुद्ध पैसे रोखून पेमेंट आदेश सक्षम करण्यात येतो। त्याच्या किंवा तिच्या बँक खात्यातील विशिष्ट हेतू जे आवश्यक असेल तेव्हा डेबिट केले जाऊ शकतात। सिंगल ब्लॉक आणि मल्टिपल डेबिट वैशिष्ट्यांचा विविध विभागांमध्ये एकाधिक वापराची प्रकरणे अपेक्षित आहेत, जसे की ई-कॉमर्स व्यवहार, दुय्यम बाजारात गुंतवणूक आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रिटेल डायरेक्टर योजनेचा वापर करून सरकारी सिक्युरिटीजची खरेदी करतात। रिझर्व्ह बँक लवकरच UPI चालवणाऱ्या आणि व्यवस्थापित करणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI ला या कार्यक्षमतेबद्दल सूचना जारी करेल। पुढील बातमी आहे कराराबद्दल। द नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड आणि वॉलमार्ट ग्लोबल सोर्सिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली। वॉलमार्ट वृद्धी कार्यक्रमात MSMEंना सर्व सेवा सुलभ करण्यासाठी नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड NSIC आणि वॉलमार्ट ग्लोबल सोर्सिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली। या सामंजस्य कराराद्वारे नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड विविध वृद्धी कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या MSMEs NSIC योजना आणि इतर सेवांचा विस्तार करण्यास सक्षम असेल। शिवाय
MSEMEंना NSIC द्वारे ऑफर केलेल्या विविध संधी अंतर्गत खेळते भांडवल, मोठ्या प्रमाणात खरेदी, समर्थन इत्यादी मिळवण्याचे विविध फायदे मिळतील। वळूया पुढील बातमीकडे, जी आहे पुरस्काराबद्दल। CN मंजुनाथ कृष्णप्पा जी आणि S शादक्षरी यांना नाडोजी पुरस्कार मिळाला। हम्पी येथील कन्नड विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या नाडोजा पुरस्कारासाठी हृदयरोग तज्ञ आणि श्री जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हास्क्युलर सायन्सेस अँड रिसर्च संचालक CN मंजुनाथ, लेखक कृष्णप्पा जी आणि सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योगपती S शादक्षरी यांची निवड करण्यात आली आहे। नाडोजा पुरस्कार हा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे जो कन्नड विद्यापीठ हम्पी भारत द्वारे विविध क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल प्रतिष्ठित व्यक्तींना दरवर्षी दिला जातो। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटही करा। व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद।